नमस्कार, मी गायत्री किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर सर्वात प्रथम आधी तुम्हाला मी दसऱ्यानिमित्त खूप खूप शुभेच्छा देते। तर आज मी दसऱ्यानिमित्त खास गुलाबजाम बनवलेले आहेत। ते इन्स्टंट गुलाबजाम आहे, खूप छान होतात, एकदम मऊ। तर माझ्या चॅनल तुम्ही प्रथमच असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि बाजूलाच एक बेलचं बटन आहे ते दाबा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओ निघतील त्याचे तुम्हाला अपडेट्स मिळतील। तर आता आपण इन्स्टंट गुलाबजाम बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे 200 ग्रॅम दूध पावडर घेतली आहे, मैदा घेतलाय अर्धा कप, रवा घेतला अर्धा कप, रवा बारीक घ्यायचा आहे, 1/4 टीस्पून बेकिंग पावडर घेतली आहे। हे मी एका ताटामध्ये काढून घेते म्हणजे व्यवस्थित मळता येईल। थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित मळून घ्यायचं आपण। साधारण गोळा तयार होईल ना असं मळून घ्यायचं। पाणी जास्त घालायचं नाही, थोडं थोडंच घालायचं। आता आपला गोळा तयार झालेला आहे, त्याला थोडं तेल लावून घ्यायचं आणि 2 ते 3 मिनिटं आपण बाजूला ठेवून द्यायचं, म्हणजे तो व्यवस्थित पीठ फुलून येईल। आणि आपले गोळा तयार आहे। आता आपण हे झाकून ठेवूया आणि एकीकडे शुगर सिरप बनवून घ्यायचं आपल्याला। तर गॅसवर मी कढई ठेवते, त्याच्यामध्ये 500 ml पाणी घालते, 400 ग्रॅम साखर घालते। साखर विरघळेपर्यंत ढवळत राहायचं। एकदा साखर विरघळली ना की मग गॅस बंद करून एक उकळी येऊ द्यायची आणि नंतर मग गॅस बंद करायचा। कढई मस्त व्यवस्थित तापली, आता त्याच्यामध्ये आपण तेल टाकायचं। तेल गरम होते तोपर्यंत आपण गुलाबजामचे गोळे बनवून घेऊया। गोळे शक्यतो छोटेच ठेवायचे, कारण ते पाकामध्ये टाकल्यानंतर फुटतात। तुम्हाला जसे आकार पाहिजे तसे तुम्ही करू शकता। तेल गरम झालेलं आहे, त्यात आपण त्याच्यामध्ये गुलाबजाम सोडून घ्यायचे। हे बघा, मी इथे तेल घेतलेलं आहे। तुम्हाला जर तूप घ्यायचं असेल तर तूप तुम्ही घेऊ शकता, काही हरकत नाही। पण गोल्डन रंग येईपर्यंत, ब्राऊन रंगापर्यंत व्यवस्थित तळून घ्यायचे, तर ते आतपर्यंत शिजले पाहिजे। हे असा कलर आहे ना की काढून घ्यायचे। हे पहा, आपले गुलाबजाम तयार झालेले आहे। आता तुम्ही 10 मिनिटं पाकामध्ये मुरू द्यायचे। याच्यामध्ये पाहिजे तर तुम्हाला वेलची पावडर टाकू शकता, त्याच्याने टेस्ट छान येते।